विठ्ठल बरवा
पुढं सारखा थोडं महिला मंडळ तुम्ही पण सारा थोडं थोडं पुढं सुदर्शन आडगाली सुदर्शन आडगाली सुदर्शन तुका मने प्राण देवासी अर्पण करा 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 देवासी अर्पण मग तो होने दिसिन मग तो होने दिसिन राणी सुदर्शन आड राणी सुदर्शन आड राणी सुदर्शन आड राणी सुदर्शन
हरी हरी जड़ बारे पड़ता जड़ बारे पड़ता जड़ पडता जड भारी पडता जड भारी पडता जड भारी पडता जड भारी आसे अटवावा हरे दास अटवावा तो हरे मग तो ने देसेना मग तो ने देसेना दासिया ठवावानी दासिया ठवावानी मग तो आवायसीना मग तो निधीसीना बारे पड़ता जड़ बारे पड़ता जड़ बारे पड़ता जड़ बारे पडता जड भारी पडता जड भारी पडता जड भारी पडता जड भारी आसे अटवावा तुम्हारे दासे अटवा तो हरे मग तो ने देसेना मग तो ने देसेना दासिया ठवावानी दासिया ठवावानी मग तो निधीसीना मग तो निधीसीना आडघाले सुदर्शन 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 आडघाले सुदर्शन आडघाले सुदर्शन आडघाले सुदर्शन 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 आडघाले सुदर्शन 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 I
पडता जड बारी दाशी अटवावा हरी मग तू निदेशिन आडगाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने मग तू निदेशिन आडगाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण मग तू निदेशन आडगाली सुदर्शन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांचा कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू पांडुरंगा करू प्रथम नमन तुझने चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा पुसरी काहीच लेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा हा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन
रूपी सेवे करता निवडलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, देहू निवासी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग व एकदा ऐकला की लगेच पाठ होईल असा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल श्री जगद्गुरु तुकोबाराय अभंगात आपल्या भक्तावरती संकट आलं, त्या भक्ताने संकटात निवारण कसं करावं हे सांगतात. समजा आपल्या भक्तावरती संकट आलं, आपल्या भक्ताच्या पदरात दुःख पडलं, तर भक्ताने काय केलं पाहिजे? हरीचा धावा केला पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. आणि त्याने जर हरीचा धावा केला, नामचिंतन केलं, तर तो भगवान परमात्मा त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र घेऊन उभा आहे किंवा मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया गात निवाराया. अरे त्या भगवंताचं सोडा, त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये किती ताकद आहे. त्याचं जर तुम्ही नामचिंतन केलं तर 12 वाटा पळती विघ्ने. 12 वाटे नुसते विघ्न पळतात, थांबत नाही. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. आणि एवढं सांगून लोक म्हणले तुकोबाराय एवढं तुम्ही नामचिंतनाचं महत्व सांगितलंय, आता आम्हाला तुमच्या चरणी ध्येय ठेवू वाटतोय. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, मग काय करील तो? मग तो होऊनी देशीन आडगाली सुदर्शन विठ्ठल 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 किम निमित्तानं कशा निमित्ताने सेवा तुम्हा सर्वांना श्रोतचे आपल्या पद्मावती तळ्यात गेले 28 वर्ष झाला अखंड नाम सप्ताह सुरू आहे. आणि त्या अखंड नाम सप्ताहामधील प्रथमच दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बाल पामराकडे आली. हे माझं परम भाग्य समजतो. सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल तुकोबाराय या अभंगात तुम्ही सांगता आम्हाला पडता जड भारी दाशी आठवावा हरी. तुकोबाराय मला मान्य आहे, तुम्ही आम्हाला नामचिंतन करायला लावताय, हरीचा दावा करायला लावताय, पण तुकोबाराय आम्हाला एक पुरावा पाहिजे. तुकोबाराय म्हटले पुरावा घ्या पुरावा. तुकोबारायने पुरावा दिला. अरे 5 पांडव होते आणि 100 कौरव होते. 5 पांडव आणि 100 कौरवाचा बुद्धिबळ डाव चालला होता. अरे 5 पांडव राज्य हरले, संपत्ती हरले, सत्ता हरले. 5 पांडवांकडे काही शिल्लक राहिली नाही. आता 5 पांडवांकडे शिल्लक होतं त्यांची पत्नी द्रौपदी. त्यांनी द्रौपदी सुद्धा डावात लावून टाकली. आणि द्रौपदी डावात लावल्यावर दुर्योधन दुःशासनाला म्हणतोय, ए दुःशासना जा, माझं तोंड काय बघतो, आपण द्रौपदी सुद्धा जिंकलेली आहे. द्रौपदी जिंकलेली आहे, तसं द्रौपदीच्या केसाला धरून बरसभेत ओढत आण आणि तिची वस्त्र हरण कर असा बोलू लागला. दुःशासन गेला, तिच्या केसाला धरलं, ओढत आणली आणि बरसभेत तिची वस्त्र हरण करायला लागला. अरे ती द्रौपदी आवाज देते, इतके शूरवीर आहे तिथं, इतके शूरवीर आहे तिथं, कोणीतरी माझी इज्जत वाचवा, कोणीतरी माझी इज्जत वाचवा असे बोलू लागली. आणि तिला वाटलं आपली इज्जत वाचवण्यासाठी कोणी पुढे येणार नाही. मग तिने दोन्ही हात वर केले, देवाला हाक मारू लागली. अरे गुंतला से द्वारकेच्या राया, कोठे गुंतला से द्वारकेच्या राया. वेळ कासकया दावीला, वेळ कासकया दावीला. कोठी गुंतला द्वारकेचा राया, कोठी गुंतला द्वारकेचा राया. वेळ कासकया दावीला, वेळ कासकया दावीला. कोठे गुंतलाशी द्वारकेचा राया, देवाला हाक मारू लागली. लक्ष द्या, मी पडता दरबारी सांगतोय, संकट काळी तो धावून आला आणि त्या द्रौपदीच्या अंगावरचे वस्त्र झाला. यालाच म्हणायचं वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले मावले, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले मावले. वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले मावले, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले मावले. कौरवी पांचाळे सभे माझे आलेले, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले मावले.
दासी आठवावा हरी. तुम्हाला तर हे जर वाटत असेल या उदाहरण क्रमांक 2 भक्त प्रल्हाद. अरे भक्त प्रल्हादाच्या बापाचं नाव होतं हिरण्यकशिपू. हिरण्यकशिपू अख्ख्या राज्याचा राजा होता. हिरण्यकशिपूने अख्ख्या राज्यात सांगितलं आपल्या राज्यात कोणी भक्ती करायची नाही आणि जर भक्ती केली तर त्याचा शिरछेद अशी शिक्षा होईल असं हिरण्यकशिपूने अख्ख्या राज्यात सांगितलं. आणि हे स्वतःच्या पोटचा गोळा भक्ती करत होता हिरण्यकशिपूच्या भक्त प्रल्हाद. त्याला हिरण्यकशिपूला माहित नव्हतं आणि हे भक्त हिरण्यकशिपूला कळलं की आपला स्वतःच्या पोटचा गोळा देवाची भक्ती करतोय. आपण अख्ख्या राज्यात दवंडी करून सांगितली आपल्या राज्यात कोणी भक्ती करायची नाही नाहीतर त्याला शिरछेद अशी शिक्षा होईल. स्वतःच्या पोटचा गोळा भक्ती करत होता आणि हे हिरण्यकशिपूला जसं कळलं तसं हिरण्यकशिपूने त्याला दैत्यशाळेत टाकलं. तरी तिथं तो भक्ती करत होता. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. स्वतःच्या पोटचा गोळा तिथं सुद्धा भक्ती करत होता आणि हिरण्यकशिपूला कळलं आपल्या स्वतःच्या पोटचा गोळा त्या दैत्यशाळेत सुद्धा भक्ती करतोय. हिरण्यकशिपूला राग आला. हिरण्यकशिपूने आता ठरवलं त्याला शिक्षा द्यायची. पहिली शिक्षा अशी ठरवली की हिरण्यकशिपूने उकळतं तेल तापात ठेवलं. ते तेल लाल भंग झालं होतं आणि असल्या तेलात त्या भक्त प्रल्हादाला सोडायचं होता. हिरण्यकशिपूने ठरवलं तसं तर हिरण्यकशिपूने त्याला ते लाल भंग झालं होतं आणि त्याच्या तेलात भक्त प्रल्हादाला सोडलं. तिथं सुद्धा त्याचं भजन चालू होतं. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण आणि असा लक्ष मी पडता दरबारी सांगतोय संकट काळी जो जाऊन आला आणि ते उकळतं तेल लाल भंग झालं होतं. ते तेल त्या तेलाचा बर्फासारखं पाणी झालं. पहिली शिक्षा फेल गेली. दुसरी शिक्षा अशी होती की एके दिवशी भक्त प्रल्हाद उंच डोंगरावर भजन करत होता. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. उंच डोंगरावर भक्ती करत होता आणि हिरण्यकशिपूला कळलं आपला स्वतःच्या पोटचा गोळा वरती उंच डोंगरावर गेलाय आणि तिथं भक्ती करतोय. हिरण्यकशिपू मागून आला. लक्ष मी पडता दरबारी सांगतोय संकट काळ जो जाऊन आला हिरण्यकशिपू जसा मागून आला तसं त्या भक्त प्रल्हादाला त्याने ढकललं आणि तसा भक्त प्रल्हाद खाली गणगणत आला तसा देवाने त्याच्या तळ हातावर घेतला आणि त्याला पाचोळ्यात ठेवला. दुसरी शिक्षा फेल गेली. आता तिसरी शिक्षा अशी होती की हिरण्यकशिपूची बहीण आणि भक्त प्रल्हादाची आत्या तिचं नाव होलिका. तिला वरदान होतं की तू अग्नी जळू शकत नाही. तिला वरदान होतं की तू अग्नी जळू शकत नाही. आणि भक्त प्रल्हादाने म्हणला ए आत्या ही मोठी चित्ता का रचलेली आहे. तेव्हा हिरण्यकशिपूने त्याला सांगितलं होतं की होलिका तू त्याला वरती उंच त्या चित्त्यावर घेऊन बसायचं आणि जशी बसली तसा मी खालून होलिका पेटवतो आणि तसं झालं की तू बाजूला व्हायचं आणि त्या भक्त प्रल्हादाला त्यातच ठेवायचं असं सांगितलं त्या हिरण्यकशिपूने त्याला. आणि तसं सांगितलं ती होलिका तसंच करणार होती. भक्त प्रल्हादाने विचारलंय आत्या ही होलिका का रचलेली आहे चित्ता का रचलेली आहे. आत्याने उत्तर दिलं आपल्या दोघांना याच्यावर बसायचे खूप मजा येते असं सांगितलं. आणि होलिका त्याला घेऊन गेली त्या चित्त्यावर बसायला. जशी चित्त्यावर बसायला गेली त्या अग्नीत त्या चित्त्यावर बसली. खालून भक्त प्रल्हादाने होलिका पेटवली. हिरण्यकशिपूने ती होलिका पेटवली. तसा हे भक्त प्रल्हादाने त्या होलिकाला वरदान होतं की तू अग्नी जळू शकत नाही. लक्ष देवी पडता दरबारी सांगतोय संकट काळी जो धावून आला त्या होलिकाची राख रागुळी झाली. भक्त प्रल्हादाला काय सुद्धा झालं नाही. तिथं सुद्धा भक्त प्रल्हादाचं भजन चालू होतं. श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण
नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण तिसरी शिक्षणी कमी झाली आणि आता हिरण्यकशिपूची तळपायची आग मस्तकात गेली. हिरण्यकशिपू म्हणू लागला, ए अरे तुझा देव सारखा वजन करत असतो, काय कसलं वजन करत असतो तू? श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण कसलं भजन करत असतो? तेव्हा भक्त प्रल्हादाने उत्तर दिलं, आपलं भजन करत असतो. तेव्हा हिरण्यकशिपूने विचारले, अरे तुझा देव कुठे आहे? तेव्हा भक्त प्रल्हादाने उत्तर दिलं, माझा देव कशात नाही सांगा, विठ्ठल जळी तळी भरला, रिता डाव नाही उरला, असं उत्तर दिलं. आणि हिरण्यकशिपूने विचारलं, तुझा देव या झाडात आहे, तुझा देव या खांबात आहे, तुझा देव कशात आहे? तेव्हा भक्त प्रल्हादाने उत्तर दिलं, माझा देव या खांबात आहे. तेव्हा हिरण्यकशिपूने जोरात त्या खांबावर लाथ मारली, कडकड 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 आवाज झाला आणि त्यातून भगवंत प्रकट झाला. खांबावरील लाथ मारली दुर्जने, नारायण प्रकट झाला. तुम्हाला जर हे जर वाटत असेल, तुम्हाला जर हे जर वाटत असेल, या उदाहरण क्रमांक 3 उंचणीचं काही तुम्हाला पुरावे बघायच्यात का? पुरावे पुरावे पाहिजे का? पुरावे महिला मंडळ पाहिजे का पुरावे? उंचणीचं काही नाही भगवंत दिष्टे वा भक्त देखोनी दासी पुत्र कन्या विदुराज्य बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्मरंगू लागे रोहिदाचा तंगी कबीराच्या मागे शिलेविनी सजन कजाया भिकुलागे मास माळे सावद्या चुकुरकू लागे नररी सोनर गडो पंकू लागे चोक्या मेळा संगे डोरे ओढी नाम्याची धनी सविबेची शनी धर्माधरी पाणी वाहे झाडी. किती पुरावे झाले हाय का ध्यानात? तुमच्या हेतून ना हेतून गेला असेल, यासाठी घासावं लागतंय, यासाठी टिंब तुंतुन करावं लागतंय, तुंतुन तव हे जमतंय. घ्या उदाहरण क्रमांक 3 माझ्या जनाबाईचं. माझी जनाबाई दररोज 3:30ला उठायची, दररोज 3:30ला उठायची, जात घ्यायची, जात्या दळण टाकायची आणि जात गर 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 ती जनाबाई फिरवायची आणि तो पंढरपूरचा भगवान परमात्मा माझ्या जनाबाई शेजारी येऊन बसायचा आणि जशी जनाबाई पुढं म्हणन तसा तो भगवान परमात्मा माझ्या जनाबाई माग म्हणायचा. जनाबाई कशी म्हणायची माहिती का? महिला मंडळ मी पुढं म्हणणार, तुम्ही माग म्हणायचा. जात फिरवता फिरवता जनाबाई म्हणायची, सुंदर माझे जाते ग फिरते भौतिके. मागल्या बाया म्हणा, सुंदर माझे जाते ग फिरते भौतिके. सुंदर माझे जाते ग फिरते भौतिके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. पण काका मुक्ताबाई मध्ये वजनाबाई मागच्या बाया म्हणत नाही, नामदेव जनाबाई मागच्या काही म्हणत नाही.
चालू द्या असं हा. मागच्या बाया म्हणा की राव म्हणजे जनाबाई दररोज अशाच गोड ओव्या अभंग ओव्या आणि जात म्हणायची आणि तो पंढरपूरचा भगवान परमात्मा माझ्या जनाबाई माग म्हणायचा आणि जनाबाई जशी पुढं म्हणत तसा तो माग म्हणायचा आणि एक ओवी अशी होती की जो भगवान पंढरीचा परमात्मा तो तिच्या माग म्हणायचा कसा रुक्माई माझी माता ग विठ्ठल माझा पिता ग रुक्माई माझी माता ग विठ्ठल माझा पिता ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला आणि जशी जनाबाई पुढे म्हणायची तो पंढरपूरचा भगवान परमात्मा जनाबाई मग म्हणायचा आणि तो कसा म्हणायचा रुक्माई माझी माता ग विठ्ठल माझा पिता ग आणि ती विटेवर असलेली रुक्माई ती म्हणे आई आमचं ही काही येडं झालं काय तुझी पत्नी वा मी तुझी आई नाही पूर्वी माणसं गोड असायची गाणी गोड असायचे सगळंच गोड असायचं पूर्वी वासुदेवाचा पाठ 12 वाजता यायचा बरोबर ना आताच्या बाया उठत्यातच पाठ 8ला वासुदेव पूर्वी सकाळी 4 वाजता यायचा आणि गाणं खूप गोड म्हणायचा दान पावलं दादा दान पावलं दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पारी दान पावलं दान पावलं दादा दान गाणं खूप गोड म्हणायचं वासुदेव काय म्हणायचा दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पारी दान पावलं वासुदेवाला दान पावलं आणि वासुदेव आणखी गाणं म्हणायचा अरे वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम र दाम करी काम वेडा दाम करी काम दाम करी काम विड्या दाम करी काम विड्या दाम आवळ्यात तर सर्व पूर्वत दिसतात रे पण आता माणसात माणूस लोकांना दिसत नाही खूप वाईट परिस्थिती झालेली आहे अरे माझ्या जनाबाईची गाणी काय असायची माझ्या जनाबाईचे ओव्या काय असायचे अभंग काय असायचे अरे काय म्हणायची माझी जनाबाई आणि असे सकाळचे 3:30 वाजता तो भगवान परमात्मा माझ्या जनाबाईपाशी यायचा आणि कधी जनाबाई त्या भगवान परमात्म्याला कळत नव्हतं कधी 4:30 वाजले आणि कधी काय झालं आणि मंदिरात असा गोड काकडा सुरू व्हायचा उठा पांडुरंगा प्रभात समयोग गवाचा मेळा गरुडा पारी दाटला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला असा गोडाचा काकडा सुरू व्हायचा मंदिरात आणि तो भगवान परमात्मा गाय गडबडीत अशी गंमत झाली गाय गडबडीत तो पंढरपूरचा भगवान परमात्मा गाय गडबडीत निघून गेला आणि अशी गंमत झाली की तो गेला जनाबाईची फाटकी गोधडी घेऊन आणि भगवान परमात्म्याचे दागदागिने राहिले तिथंच आणि आता पुजारी पूजा करण्यासाठी गेला आणि पुजारी बघतोय तर अरे भगवान परमात्म्याच्या गळ्यातले दागदागिने चोरीला गेले भगवान परमात्म्याच्या गळ्यात फक्त एक फाटकी गोधडी आहे भगवान परमात्मा आता
तो पुजारी अख्ख्या गावात सांगितलं, अरे भगवान परमात्म्याचे दाग दागिने चोरीला गेले, भगवान परमात्म्याचे दाग दागिने चोरीला गेले. अख्ख्या गाव गोळा झालं. त्यातली मोठी मोठी मंडळी पुढे आली आणि गावाचा पाटील पुढे आला. म्हटला, ही गोधडी ज्याची आहे, त्याच्याच घरी दाग दागिने असणार. असा बोलला तो भगवान, तो पाटील असा बोलला. आणि पाटील असा बोलल्यावर त्याने वरती मंदिराच्या बाहेर वरती गोधडी टांगली आणि म्हणला, ही गोधडी ज्याची आहे त्याने लवकरात लवकर पुढे या. बाहेरून एक मागून एक आजी पुढे आली आणि म्हणू लागली, हो ऐका ना, ही गोधडी ना गोधडी माझ्या जनीची आहे. आणि माझी जनी काय चोर नाही हो, माझी जनी चोर नाही अशी म्हणली. पाटील म्हणला, ही गोधडी जनाबाईची आहे, चला जनाबाईच्या घरी. असं बोलल्यावर ती गोधडी घेऊन जनाबाईच्या घरी अख्खं पंढरपूर गाव गेलं. आणि जसं गेलं तसं जनाबाईला बाहेर बोलवलं. जनाबाईला विचारलं, ही गोधडी तुझी आहे का? जनाबाई म्हणली, हो ही गोधडी माझी आहे. तो पाटील म्हणला, जनाबाई काय बोलू नको, आता आम्ही तुझ्या घराची झडती घेणार आहे. असं बोलल्यावर पाटील आत गेला आणि जिथं तो भगवान परमात्मा आणि जनाबाई सकाळी जात ओव्या अभंग म्हणत होते ना, तिथंच त्याचे दागदागिने होते. आता पाटील बाहेर आला आणि पाटील म्हणू लागला, सर्वांनी चर्चा केली. पाटील म्हणला, आता जनाबाईला शिक्षा होणार. सर्वांनी विचार केला, निधी सुलावर त्याने शिक्षा जनाबाईला दिली. जनाबाई म्हटली, मी चोर नाही, मी चोर नाही अशी बोलली ती जनाबाई. आणि जनाबाईला तिथं बाहेर नेली आणि पाटलाला विचारलं. पाटलाने विचारलं तिला, ए जनाबाई, तुझी शेवटची इच्छा काय आहे का? तेव्हा जनाबाईने सांगितलं, तुम्ही माझ्या ज्या दागदागिने चोरल्याचा आरोप घेतला ना, मला त्याला एकदा शेवटचं भेटायचे असं बोलली. जनाबाईला 4 जणांनी धरलंय. जनाबाई म्हटली, मी आत एकटी जाणार. असं बोलल्यावर जनाबाई मंदिरात एकटी गेली. जनाबाई मंदिरात एकटी गेली आणि गेल्या गेल्या शिवाय देऊ लागली, अरे अरे विठ्या, मुलं मायेच्या कारट्या तुझी. आता मी पुढलं म्हणू शकत नाही, कारण तो अधिकार माझ्या जनाबाईचा होता, तो आपला नाहीये. अशी जनाबाई शिवाय देऊ लागली. आणि तो भगवान परमात्मा म्हणतोय कसा, अय जनाबाई, मला काय शिवाय देते तू, मला काय शिवाय देते? तेव्हा जनाबाई म्हटली, तुझ्या दरबारात न्याय नाही राहिला, तुझा दरबार धुंद झालाय, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंताची पाताळी नेला, चोरट्याचा बहुमान वाढविला, दारिद्र्याची सुखी केला, कीर्तिवानाचा तू अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई म्हणू लागली, तुझ्या दरबारात न्याय नाही राहिला, तुझा दरबार धुंद झालाय. अरे तू बळीराजाला पाताळी घातला, तू दारिद्र्य सुदामाला तू सुखी केला. विठ्ठल विठ्ठल तू दारिद्र्यात सुदामाला तू सुखी केला, तू चोरट्या वल्ल्या कोळ्याचा बहुमान वाढविला, तू कीर्तिवानाचा अपमान केला. अरे धुंद झालाय तुझा दरबार, धुंद झालाय अशी म्हणू लागली. आणि तो भगवान परमात्मा म्हणला, नाही का जनाबाई, माझ्या दरबारात धुंद आहे, माझ्या दरबारात न्याय आहे, माझा दरबार धुंद नाही झाला अशी बोलली. जनाबाई म्हटली, जाते मी. अशी जनाबाईने पाठ फिरवली. म्हणू लागली, मला सुळावर देणे शिक्षा आहे, जाते मी. अशी जनाबाईने पाठ फिरवली. आणि तशी पाठ फिरवली, जनाबाई त्या सुळापाशी गेली, त्या सुळावर गेली, सुळ गळ्यापाशी आला. जनाबाईने त्या सुळाला हात लावला आणि त्या सुळाचं पाणी झालं. याला म्हणायचं अभंगाच्या पहिल्या चरणात. पडता जड भारी,
भारी पडता जड पडता जड बारी दासी आठवावा हरी. अरे आपल्याला भगवंताने अनमोल किमतीचा निर्देश दिलाय, पण आपण त्याला विठ्ठल विठ्ठल अरे आपल्याला भगवंताने अनमोल किमतीचा निर्देश दिलाय, पण आपण त्याला खूप वाईट पद्धतीने वापरतोय. अरे महिला मंडळ, तुम्ही माझ्या आईच्या वयाचे आहेत, तुम्ही माझ्या आजीच्या वयाचे आहेत. मला खरं सांगा, हे तर लग्न कोणाकोणाचे झालेत? कोणाकोणाचे लग्न झाले तिथं? जवळपास सगळ्यांचे झालेत. हा, तुम्ही विठ्ठल विठ्ठल तुम्ही जवळपास 24-25 वर्ष झालं संसार करताय, बरोबर? ह्या 24-25 वर्षात तुमच्या नवऱ्याने तुम्हाला एखाद्या तोळ्याची नत्तर केली असेल. अरे बुवा म्हणे, आता 1 तोळा म्हणला की पोटात गोळा उडतोय आमच्या. आता असं झाली तर 1च ग्राम आणि जीवाला आराम. आता सोनं गेलं 1,53,000वर, आपण 1 तोळा नको जरा 1 ग्रॅम धरू. आपल्या नवऱ्याने 1 ग्रॅम ची नथ केली तर तुम्ही डायरेक्ट नथ घालून डायरेक्ट मंदिरात आला का पद्मावतीच्या? बोला बोला, पद्मावतीच्या मंदिरात आला का? मग कुठे गेला? शेजारणीकडं? अरे ते शेजारीला म्हणू लागली, हो माझ्या नवऱ्याने मला 1 ग्रॅमची नथ केली, माझ्या नवऱ्याने मला 1 ग्रॅमची नथ केली. अशी अख्खा वाकर हिंडली, अख्खा केडगाव हिंडली, अख्खा चौपुला हिंडली, अख्ख्या केडगावातल्या गल्ल्या गल्ल्या हिंडली आणि म्हणली माझ्या नवऱ्याने मला 1 ग्रॅमची नथ केली. पारी इंस्टाग्रामला स्टोरी, फेसबुकला स्टोरी, इंस्टाग्रामला पोस्ट, फोटो काढून अख्ख्या व्हॉट्सअपच्या लोकांना पाठवला. अरे ज्या भगवंतानी तुम्हाला नथ घालाय नाक दिलंय त्याचं नामचिंतन केलं का तुम्ही आजपर्यंत? त्याचं नामचिंतन केलं का तुम्ही? फक्त ज्या नवऱ्याने नाकात घालाय 1 ग्रॅमची नथ केली तर तुम्ही अख्ख्या गावाला बोंबलून सांगितलं. माझे कबीरजी गोड म्हणतात, अरे नथनी जी सियारने, अरे नथनी जी सियारने उसे पूजत बारंबार. अरे नथनी जी सियारने उसे पूजत बारंबार. अरे नाक दिया जी सियारने उसे भूल गई गवार. अरे त्या भगवंताने नथ घालाय नाक दिले, त्याचं कधी तुम्ही नामचिंतन केलं का? त्याचं नामचिंतन आजपर्यंत तुम्ही कधी केलंच नाही. तुम्ही म्हणता ना आम्हाला टाइमच नसतो, बरोबर ना? जिने हा जीव दिला दान बयाचे करेन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण कयाचे. जिने
हा देवा दिला दान तयाचे करीन चिंतन जगदेव नारायण गायीन गुण तया तुम्हाला जर या उदाहरण क्रमांक 2 अरे आपल्या नवऱ्याने आपल्याला 1 तोळ्याचं मंगळसूत्र केलं, त्या मंगळसूत्र घातल्यापासून महिला मंडळ तुमचा सांभाळ कुणी केला? बोला की तुमचा सांभाळ कुणी केला? तुम्हाला जेव्हा मंगळसूत्र त्याने घातलं तेव्हा नवऱ्याने केला ना. अहो त्या नवऱ्याने तुम्ही एकदाच त्याचं लग्नात नाव घेतलं. कसं 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 घेतलं तुम्ही नाव? चांदीच्या ताटात मशरूमचा रसा आणि टिंबटिंबांचं नाव घेते बोंबलात बसा. ती पण शहाणं नाव नाही घेतलं, पार असं नाव घेतलं. अरे तुम्ही ज्याचं मंगळसूत्र घातलंय त्याने तुमचं आयुष्यभर सांभाळ केलाय आणि अनेक पण करतोय. अरे ज्याने ती पवित्र तुळशीची माळ तुम्ही जर धारण केली तर ही पवित्र तुळशीची माळ तुम्ही जर धारण केली तर तो जगाचा मालक आपलं रक्षण नाही करायचा? अरे काय करता तुमच्या तुळ सोन्याला? अरे काय करता तुमच्या तुळ सोन्याला? एका पवित्र तुळशीचं मोल आहे माझ्या पवित्र तुळशीच्या मालेला. एका पृथ्वीचा तोळ आहे माझ्या पवित्र तुळशीच्या माळेला. अरे काय करता तुमच्या तुळ सोन्याला? माझ्या पृथ्वीचं मोल आहे पवित्र तुळशीच्या माळेला. अरे तुम्ही जर त्याचं नामचिंतन केलं तर तो तुमचा सांभाळ करेनच ना, तुमचा सांभाळ तो करेनच ना. मग महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, मग तो हो निधीसीन मग तो हो निधीसीन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की तुम्ही जर त्याचं नामचिंतन केलं तर ते विघ्न असतात ना ते थांबत नाही, ते विघ्न पळत राहतात. आपल्यासाठी विघ्न थांबत नाही. म्हणजे आपण महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. आणि तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे प्राण 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 करा देवाचे अर्पण करा देवाचे अर्पण मग तो होणे देसेन मग तो होणे देसेन करा देवाचे अर्पण करा देवाची अर्पण मग तो होणे देसेन मग तो होणे देसेन आड घाले
सुदर्शन मग तो हो देशन मग तो देशना मग तुम्ही त्याचं काय करा म्हणजे नामचिंतन करा एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करा. हात जर खाली राहिलं आणि काय झालं तर माझ्या घ्यायचा. सर्वांनी हात वर करा आणि सर्वांनी एकदा त्याचं नामचिंतन करा. विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हो रखुमाई हात वर करा. हात वर रखुमाई धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं असे असणारे दोन उदाहरण. अरे माझ्या शंभूराजांना हाल 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 करून मारलं. अरे एक जण याचा बोटाची नको उपसायचा. अरे एक जण याचा डोळ्यात सळ्या घालायचा आणि डोळे काढायचा. अरे एक जण याचा जीभ उपसायचा आणि जीभ काढायचा. अरे खूप हाल 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 करून मारलं रे माझ्या शंभूराजांना. तो औरंगजेब सुद्धा म्हणायचा अरे हमने आंखें निकाल दी उसकी फिर भी न झुकाई आंखें हमारे सामने. अरे हमने गर्दन काट दी उसकी फिर भी नहीं झुकाई गर्दन हमारे सामने. अरे हमने जबान काट दी उसकी फिर भी न दो रम के लफ्ज नहीं निकाले हमने सामने. अरे छावा था छावा सचमुच शेर का छावा था. महापराक्रमी महान प्रतापी एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. शेर शिवा का छावा था. अरे आता या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांसारखे आता कोण महाराज पाहिजे. अरे आता 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय. हे काय आता शंभूराजे असते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असते तर आता सगळं नीट चालू असतं. अरे अंधार पार झाला. अंधार पार झाला. दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला शिवा पाहिजे. या देशाला शिवा पाहिजे. अंधार पार झाला. अंधार पार झाला. शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिवाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिवाऊचा शिवा पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 झालेली कीर्तन रूपे सेवा पद्मावती मातेच्या चरणी समर्पण करताना ज्यांनी गोडाशी गायनाला साथ केली आबा चोरमले आबा चोरमले यांच्याही चरणी नतमस्तक होतो. इथे आमच्या वाकाऱ्याचे गायन सम्राट सुभाष अप्पा गायकवाड यांच्याही चरणी नतमस्तक होतो. इथे गायनाचे बादशाह ज्यांना म्हटलं जातं इथे प्रकाश महाराज कांबळे आहेत. इथं आमच्या डाळिंबचं वैभव ज्यांनी अख्खा जी टॉकीजवर महाराष्ट्र गाजवला असे असणारे आमचे संस्थेचे आधारस्तंभ माऊली महाराज मस्के.
तुषार महाराज चोरमले तुषार महाराज चोरमले यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि ते माझे गुरुजी आज माझ्या कीर्तनात पकवाद वाजवण्यासाठी उपस्थित आहेत. यांच्या चरणी नतमस्तक होतो. आता आम्हाला इथंच नाही थांबायचं, 9 ते 11 परत खोरला जायचे. वा खोरला जायचे आम्हाला, त्यामुळे धावतं गेलं. गुरुजींच्या चरणी नतमस्तक होतो. इथे पुढे दिग्गज मंडळी आहेत, माझे वडील आहेत, हरिभक्त परायण बाप्पू महाराज चव्हाण ते पण आहेत, माझे दादा ज्यांचं मला म्हणजे नातवासारखं, म्हणजे मी त्यांचा नातूच आहे, त्यांचं मला प्रेम खूप असतं. माझे असणारे दादा विजय महाराज चव्हाण यांच्या चरणी नतमस्तक होतो. शेजूर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. इथे आमचे भरत महाराज देशमुख आहेत, यांच्या चरणी नतमस्तक होतो. इथं आमचे राऊत महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. इकडे बाप्पू महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या वडिलांचे सर इथं उपस्थित आहेत, यांच्या चरणी नतमस्तक होतो. तिकडं आमचं राहुल महाराज चव्हाण सुद्धा आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. तिकडं माझे आजी सुद्धा आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल देवी विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल देवी आ बोली रे लेकुरी विरी व कुणी कुतरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा आ नाही उच्चारीला अधिकार ना बोला करा क्षमा अपराध